सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या 15 जानेवारी 2024ला सोमवारी मकर संक्रांती आलेली आहे आणि आपण महिलांना असे काही उपाय आपल्या घरात करायचे आहे जेणेकरून आपल्या घरातून सर्व संकट, दुःख, दारिद्र्य, अलक्ष्मी, नकारात्मकता जे काही संकट असतील ते सर्व दूर करायचे आहे। त्यासाठी आपल्याला मकर संक्रांतीला असे खास उपाय करायचे आहे। मी तुम्हाला डायरेक्टली आता उपाय सांगून देते, व्हिडिओ जास्त लांब सडक करत नाही। उद्या मकर संक्रांतीला संध्याकाळी दिवसात सकाळी उठल्या छान स्नान करा, महादेवांच्या मंदिरात जा, शिवशंकरांना तीळ टाकून अभिषेक करा आणि छानशी आपल्या दिवसाची सुरुवात करा। सूर्यनारायणाची पूजा करायला विसरू नका। सूर्यदेवांना घरातील प्रत्येकाने अर्घ द्यायला विसरू नका। पाण्यात तीळ, चंदन, फुलं सर्व काही टाकून आणि छानशी पंचोपचार सूर्यदेवांची पूजा करा। महादेवांची मंदिरात जाऊन पूजा करा। आपल्या घरात छान देवांची पूजा करा। अगदी देव स्वच्छ करून पूजा करा। घरात स्वच्छता ठेवा। उंबरठ्यावर छानसं असं हळदीचं लेपन करा। झालंच तर आंब्याची 2 डहाळी आपल्या मुख्य दारात महिलांनी आठवणीने लावून द्या, शुभ ठरतात। आता उद्या मकर संक्रांतीला दिवसभराचे हे उपाय मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगून दिलेले। हे उपाय केले तरीही पूर्ण वर्षभर तुमच्या घरात नावाला सुद्धा संकट येणार नाही। आता उद्या मकर संक्रांतीला सर्व घरातून नकारात्मकताच घालवायची। आपल्या मुलाबाळांची, आपली जर प्रगती थांबलेली असेल, कुठल्या कामात यश मिळत नसेल, तुम्हाला मुलांचं म्हणजे अभ्यासात वगैरे लक्ष लागत नसेल, मुलांची चिंता असेल, तुम्हाला तुमच्या घरादाराची चिंता असेल, पतिदेवांची चिंता असेल, नजर दोष लागत असतील तुम्हाला, तुमच्या घराला, तुम्ही काही काम करायला जातात आणि त्यात अडचणी येत असतील तुम्हाला, तर ह्या प्रत्येक गोष्टींवर उद्याचा उपाय खूप खास आहे आणि आपल्याला तो उपाय वर्षातून एकदाच करता येणार आहे, तो म्हणजे उद्या संक्रांतीला। तर उद्या मकर संक्रांतीला संध्याकाळी, आता दिवसा आपण उपाय करणारच आहोत, आपल्या घर स्वच्छ करणार, उंबरठ्यावर लेपन सर्व केल्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीला, उद्या मकर संक्रांतीला संध्याकाळी दिवे लागणीला कापूर जाळण्याच्या भांड्यात 5, 7, 8 कापूर वड्या, लहान असतील जरा जास्त घ्या, चांगल्या 10-12 घेतल्या तरीही चालेल मी तर म्हणेल, आणि मोठ्या असतील 5-7 घेतल्या तरी चालेल। एक करून कापूर जाळा। कापूर जाळा, त्यावर 9 लवंगा, मनातील इच्छा बोलून घ्या। माझ्या घरातील सर्व अडचणी, चिंता, दुःख, दारिद्र्य, संकट, नकारात्मकता जळून जाऊ दे, दूर होऊन जाऊ दे, घरातून निघून जाऊ दे, असं म्हणून कापरासोबत आपल्याला 9 लवंगा जाळायच्या आहे। कशीही कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, घरात कुठली वाईट शक्ती असेल, तुम्हाला असं जाणवत असेल की तुमच्या घरात नकारात्मकता आहे, तुम्हाला काम करण्यात आळस येत असेल, कुठल्या कामात मन लागत नसेल, मन स्थिर नसेल, तुमचं देवपूजा करताना तुमचं मन स्थिर नसेल, तर हा उपाय अवश्य कराच। वास्तुदोष असतील, काही पितृदोष असेल, कुणाची नजर लागलेली असेल, सर्व दोषातून आपले घरदार, आपले मुलं मुक्त होतील। संक्रांतीला संध्याकाळी चांगल्या फुलाच्या लवंग हातात घेऊन देवांना दिवा अगरबत्ती लावल्यावर देवांना प्रार्थना करा, देवा माझ्या घरातून सर्व नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष, नजरदोष सर्व दोष निवारण होऊ दे, माझे घर सर्व संकटातून मुक्त होऊन माझ्या घराची, मुलांची, माझ्या लेकरा बाळांची भरभरून प्रगती होऊ दे, सगळे कामं आमचे होऊ दे, म्हणून एका भांड्यात कापूर जाळून त्या 9 लवंगा कापूर सोबत जाळून टाकायच्या आहे। ते कापूरचे भांडे सर्व घरात फिरवून पुन्हा मुख्य दाराशी ठेवून द्या किंवा आपल्या घराच्या ब्रह्मस्थानी ठेवून द्या। लगेच तुम्हाला फरक जाणवेल, आपल्या घराची, मुलांची प्रगती होईल। दुर्गा मातेचे 9 रूप आहे आपल्या घरावर 9 रूप मातेचे, दुर्गा मातेचे, माता लक्ष्मीचे 9 रूप आपल्या घरावर कायम प्रसन्न राहतील। देवी आईला लवंगा खूप आकर्षित करतात, हे सर्वांनाच माहीत आहे। माता लक्ष्मीला सुद्धा लवंगा खूप आकर्षित करतात। मकर संक्रांतीला लवंगा जाळल्याने देवी अतिशय प्रसन्न होऊन आपल्या घरादारावर कायम कृपा करते। म्हणून मकर संक्रांतीला न चुकता सर्व महिलांनी आपल्या घरात आठवणीने अगदी 5 मिनिटं लागणारे तुम्हाला
पण 9 लवंगाच घ्यायच्या आहे तुम्हाला. अगदी 5-6 घेऊ नका, 7-8 घेऊ नका, मोजून घ्या. 9 घ्या, चांगल्या फुलाच्या बघून घ्या. 9 लवंगा आपल्याला कापूरसोबत जाळायच्या आहे. चांगल्या जळू द्या, त्या घरभर धूर पसरू द्या. अगदी कान्या कोपऱ्यात खिडक्या दारं उघडून टाका त्या दिवशी आणि छानसा आपल्या घरात असा धूप करा. त्यावर जर तुम्हाला गुगुल किंवा लोबान टाकायचा असेल तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. असा छानसा घरभर धूप करा. नावाला सुद्धा आपल्या घरात कसलीच नकारात्मकता उरायला नको. तर त्यानंतर आणखीन एक उपाय करायचा आहे. तर मकर संक्रांतीला संध्याकाळी आठवणीने आणखीन एक उपाय सांगते तुम्हाला. ह्या 9 लवंगा तर आपल्याला कापरासोबत जाळायच्याच आहे. काही जरी झालं तरीही जाळायच्या आहे. तुम्ही 9 लवंगा जाळा आणि मग तुम्ही गेलात तिळगुळ वाटायला वगैरे तरीही चालेल. पण संध्याकाळी आपल्याला हा आठवणीने उपाय करायचा आहे. महिलांनी आठवणीने करा. त्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, मूठभर काळी तीळ घ्या. महिलांनी आपल्या घरासाठी आपण उपाय करायचे. काही कोणी करून जात नाही, आपणच करायचे असतात. मूठभर काळी तीळ घ्या. हातात घेऊन मुख्य दाराबाहेर उभे राहून आपल्या घरावरून 7 वेळा ओवाळून जोरात दाराबाहेर फेकून द्या. तुम्ही जर याच्यात फ्लॅटमध्ये वगैरे राहत असाल, बाहेर उतरून जा आणि अगदी रस्त्यावर किंवा कुठेही फेकून द्या. जोरात फेकून द्या. दक्षिण दिशेकडे फेकलं तर अतिशय उत्तम. फेकून द्या. किंवा तुम्हाला नाही फेकता आलं, कुणी बघेल असं वाटत असेल, एखादं झाड असेल तुमच्या फ्लॅटच्या जवळ किंवा म्हणजे तुमच्या बिल्डिंगच्या जवळ कुठली झाडं लावलेली असतील, तुम्ही तिथं जरी टाकून दिलं तरीही चालेल. पण उद्या आठवणीने आपल्या घरात ह्या 9 लवंगा पण जाळा. मूठभर काळी तीळ आपल्या घरावरून 7 वेळा क्लॉकवाईज उतरवून फेकून द्यायची आहे. कोणी काही केलेलं असेल, संकट असेल, बाधा असेल, कोणी जादूटोणा केला असेल, कुणी शत्रू असेल तुमच्या मागे लागलेला, कुणी विनाकारण त्रास देत असेल, सर्व त्रास निघून जातील. उद्या आठवणीने हे दोन्ही उपाय करा. 15 जानेवारी 2024ला संक्रांत आहे. तिचं वाहन घोडा आहे. उपवाहन सिंह आणि संक्रांतीने काळे वस्त्र धारण केलेले आहे. हातात भाला आहे. हळदीचा टिळा लावलेली आहे. वयाने ती वृद्ध आहे. वासाकरता दुर्वा हातात घेतले आहे. चित्रान्न भक्षण करते. ही ब्राह्मण जातीची आहे. भूषणार्थ सोनं धारण केलेलं आहे. आता बऱ्याच मंडळींना प्रश्न पडला आहे की संक्रांतीने काळा रंग धारण केल्याने ह्या वर्षी काळ्या रंगाचे कपडे घालावे का? तर नाही, आपल्याला ह्या वर्षी काळा रंग वर्ज्य आहे. तुम्ही असे बरेच व्हिडिओ बघितले असतील ज्यात तुम्हाला माहिती कळालीच असेल की काळा रंग उद्या आपल्याला वर्ज्य आहे. तरी पण माझं एक काम होतं सांगायचं म्हणून मी तुम्हाला सांगते. मला व्हिडिओ वाढवायचा नाही आहे, पण तुम्ही म्हणाल यांनी हे सांगितलं नाही. काळा रंग उद्या आपल्याला वर्ज्य आहे. तुम्ही हिरवा, लाल, पिवळा, नारंगी, जो तुमच्याकडं असेल, गुलाबी, चॉकलेटी, ह्या सर्व प्रकारच्या तुम्ही रंगाच्या साड्या नेसू शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला हिरव्या आणि लाल कलरच्या ह्या 2 कलरच्या काचेच्या बांगड्यासुद्धा आपल्या महिलांना, सवाशीण स्त्रियांना आपल्याला भरायच्या आहे हातात. आणि आनंदाने मस्त असं आपल्या घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करा.